प्रॉब्लेम 6वा हा प्रॅक्टिस सेट 1.2चा शेवटचा प्रॉब्लेम आहे. 6वा प्रॉब्लेम हा आपण सॉल्व करूया आता. ओके, ठीक आहे. आता आपण हे एक इक्वेशन आहे 2x - 3y = 4. त्यासाठी आपण हा टेबल बनवला आणि हा सेकंड इक्वेशन आहे 3y - x = 4. याच्यासाठी आपण आता टेक x = 1 घेऊ. मग हा 2x - 3y = 4. 2 × 1 - 3y = 4. हा 2 - 3y = 4. हा -3y = 4. हा +2 इकडे आल्यावरती -2 होणार, म्हणजे हा -3y = 2. Therefore y = -2/3. Therefore y = -2/3. हे पण मगाच्या सारखाच प्रॉब्लेम आला, -2/3. म्हणजे हा 1 - 2/3. 1, -2/3. 2/3 म्हणजेच आपण 2/3. म्हणजे हा 0.66 असा येईल. करून बघायचं आपण. हेच आहे. आता दुसरा पॉईंट घेतो आपण, थोडासा मोठा घेऊन बघूया का. 2 घेऊया. 2x - 3y = 4. तर 2x 1च्या जागी 2 - 3y = 4. 2 × 2 = 4 - 3y = 4. -3y = 4. हा इकडे गेला मायनस, म्हणजे हा -3y = 0. म्हणजे हा therefore y = 0 आला. x to y 0. 2, 0. ओके, आता तिसरा पॉईंट काय घेऊया आपण, 0 घेऊया. हा 2x - 3y = 4. हा तर 0 घेतला म्हणजे हा पुरा 0 होईल. 3y = 4. Therefore y - y = आला 4/3. Therefore y = आला -4/3. हे पण सेम, म्हणजे आपला y पॉईंट काय घ्यायचा, 4/3. म्हणजे हा 3 × 3 म्हणजे 1 पॉईंट समथिंग 1.3. 0x चा y चा -4/3. -4/3. 0, -4/3. आता सेम आपण याचे काढून घेऊया. काय घेऊया आपण, चला 0 घेऊया. 3y - x = 4. -3y - 0 = 4. 3y = 4. y = 4/3. ठीक आहे. आपण इथं काढलेलं 4/3 म्हणजे पण 1.33. हा x, हा y, हा x, y. हा 0 घेतला आपण. yचा काय आला आपण 4/3. 0, 4/3. ठीक आहे. हे ध्यानात ठेवू आपण प्लॉट करताना हे 3. आता दुसरा घेऊया -1. काही घेऊ शकतो आपण आपल्या मनाने. 3y - x = 4. 3y हा -1 4. 3y प्लस झाला 4. मग 3y = 4. हा +1 इकडे आलो -1. मग 3y = 3. y = 3/3. y = 1.
हा -1 आणि हा 1, -1, 1 शेवटचा पॉईंट आहे. ठीक, x = 2 घेऊ, काही घेऊ शकतो आपण. 2 घेतला आपण. 3y -x = 4, 3y -2 हा 4, 4 हा -2 इकडं आले +2, 3y = हा झाला 6, y = 6/3, y आला 2, दोघांचे 2, 2, 2, आता आपण ग्राफ काढूया. हा झाला x ॲक्सिस, हा झाला y ॲक्सिस. आपण पॉईंट सगळे प्लॉट करून घेतलेले आहेत. आता पहिला पॉईंट काय आपला 1, x वरती 1 आणि y वरती -2/3, 2/3 म्हणजे आपला आला आहे 0.66, 1 आणि 0.66. हा निगेटिव्ह आणि तो पॉझिटिव्ह, एक्सचा पॉझिटिव्ह, एक्स म्हणजे हा पॉईंट 1 आणि 0.66, वाय वरती 0.66 म्हणजे हा 1 आणि 0च्या मध्ये हा 1.5 म्हणजे हा 0.66. इथं येणार समथिंग, इथं 1 आणि 1, काय पॉईंट होता आपला -2/3. ओके, दुसरा पॉईंट आपला आहे 0,2, 0 आणि 2 पॉझिटिव्हमध्ये वायचा 2 म्हणजे हा पॉईंट 0,2. ओके, तिसरा पॉईंट 0, -4/3, एक्सचा 0 हा आणि -4/3, -4 म्हणजे -x, वायमध्ये मायनस आला, y -4/3 म्हणजे 4/3 म्हणजे 1.33, 1.33 म्हणजे 1 आणि 1.5च्या मध्ये हा इथं मायनसवाला -1.33, 0 आणि -1.33 म्हणजे हा पॉईंट. मित्रांनो, एक करेक्शन आहे, हा पॉईंट आपला चुकीचा झालेला आहे, सॉरी त्याच्यासाठी. पहिला पॉईंट आपला आला 1, -3 आणि दुसरा पॉईंट काय आपला 2, 0. 2 कशावरती, x वरती म्हणजे हा पॉईंट 2, 0, y वरती 0 म्हणजे हाच पॉईंट येणार. एक्सचा 2 आणि वायचा 0 म्हणजे हा म्हणजे 2, 0. आणि तिसरा पॉईंट काय आपला 0, एक्सचा 0 आणि वायचा -4/3, 4/3 म्हणजे 1.33 समथिंग म्हणजे 1 आणि 1.3 म्हणजे हा वाला पॉईंट. आता हा मायनसमध्ये आहे ना, मायनस आपण इथं काढून घेतला -1.33 म्हणजे हा 1 आणि इथं येणार. इथं पॉईंट काय आला 0, -4/3. आता हे तिन्ही पॉईंट जोडायचे आपल्याला. हे जे इक्वेशन आहे हे भेटलं आपल्याला 2x - 3y = 4. असं सेम आपण दुसऱ्याचं काढून घेऊया. आता दुसऱ्याचा पहिला पॉईंट काय 0, एक्ससाठी 0 म्हणजे हा आणि 4/3, 4/3 म्हणजे सेम 1.33, ते पण पॉझिटिव्हमध्ये 1.33 म्हणजे हा 0 आणि हा 1.33 म्हणजे हा पॉईंट येणार इथं. नाही 1.0, 1.3 म्हणजे हा 1, हा 1.5 म्हणजे 1.33, 0, 4/3 म्हणजे 1.33 म्हणजे हा पॉईंट इथे आला 0, 4/3 पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे -1 आणि 1, -1 एक्ससाठी
एक्ससाठी -1 आणि 1 म्हणजे हा पॉईंट -1, 1 आणि तिसरा पॉईंट काय आपला 2, 2, एक्ससाठी 2, वायसाठी 2 म्हणजे हा पॉईंट 2, आता हा पहिला पॉईंट आपला, हा दुसरा पॉईंट आणि हा तिसरा पॉईंट, हे सगळ्यांना जोडून घ्यायचं. ही लाईन आपण पहिल्यांदा छोटी केली, याला पुढे एक्सटेंड करायला पाहिजे आपल्याला, तेव्हा आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन भेटेल. तर हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला भेटला. तर ही जी लाईन आहे तिला नाव देऊ आपण 3y - x = 4. हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आता हा इथं 8वा पॉईंट दिला आपण, हा बरोबर इथं 7.5च्या पुढं. हा पण एक्ससाठी 7.6 घेऊया आणि वायसाठी हा बरोबर याच्यावरती आला, म्हणजे हा 3 आणि 4च्या मध्ये, म्हणजे 3.98 असं समथिंग येणार. ॲक्युरेट तर काही येणार नाही. हे दोन्ही पण असे अर्धे अर्धे, म्हणजे याला आपण 8 करून घेऊया आणि याला 3.9 म्हणजे 4 करून घेऊया, म्हणजे हा पॉईंट P= हे झाला आन्सर, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. प्रॉब्लेम संपला. एक्झरसाइज म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.2 कंप्लीट झालेला आहे आपला.